मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे। विविध मागण्या धरून ते उपोषणाला बसले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत। सर, काय सांगाल? पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत, अनेक मागण्या आहेत त्यांच्या। जरंग्यावर काय बोलायचं? जरंग्यावर बोलण्यासारखं काय आहे का? जरंग्या म्हणजे एक स्टंटबाज आहे। जरंग्याचं आंदोलन बिनबुडाचं आहे। जरंग्याचं आंदोलन हे असंविधानिक आहे। आणि आता सांगतो, आजचा जो जरंग्याचा स्टंट आहे ते काय, ते नव्याने लोकांना माहिती मिळत आहे, ते सुरेश धस आणि जरंगे यांच्या ती धावणारी स्पर्धा असते की नाही प्राथमिक शाळेमध्ये, ती धावणारी स्पर्धेचं हे राजकीय म्हणण्यापेक्षा समाजासाठी नेता कोण हे दर्शवणारं आंदोलन आहे। मग सुरेश धसचा असो की जरंगेचा असो, हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, लोकांची दिशाभूल करणार आहे। आणि आता माझ्या मराठा भावांना हे माहिती झालेलं आहे की आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत 50% वर जाता येत नाही। आणि आरक्षण सरसगट जे जरंग्या म्हणते ना, आणि काय सांगतंय हैदर, ते काय नाव, ते अकबर किंवा ते निजाम, अरे भाई जरंग्या, आणखीन थोडं लोकांकडून विचार करून घे, बोलून घे, म्हणजे तुला समजेल। त्याला माहिती आहे सत्यता सुद्धा देता येत नाही, परंतु हे सगळं काही एका विशिष्ट हेतूनं, हे सर्व काही एक स्वतःची म्हणजे इमेज तयार करणं किंवा माया मिळवणं ह्याच्यासाठीच हे सगळं आहे। एका बाजूला जरंग्या, तर दुसऱ्या बाजूला माझ्या वंजारी भावांना हेतुता सामाजिक दृष्ट्या एका नजरेतून पाहणारा तो सुरेश धस आणि त्यांची जी टीम आहे, त्यांचे ह्या दोघांचं जरंगे आणि सुरेश धसचं एक केविलवाणी आंदोलन आहे। आपण जर बघितलं, त्यांनी देखील अशी देखील मागणी केली। ते म्हणतात ते सरसकट जेवढे मराठा आरक्षण आहे त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे, तर दुसरीकडे कुणबीमध्ये ज्यांची नोंद आहे, सगळे सोयरे आहेत, त्यांना देखील प्रमाणपत्र दिलं पाहिजे। बालिश विचार आहे, ह्या विचाराला थारा नाही। सरसगट तर काय, सख्या भावाला देताना सुद्धा स्क्रुटिनी करायची आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती जमाती, महार, मांग, ढोर, चंबार, भटके, विमुक्त, आदिवासी भावांना सुद्धा सख्या काका, बाप, मुलाला बापाची जरी व्हॅलिडिटी असेल तर मुलाला सुद्धा व्हॅलिडिटीसाठी सर्व अंकश, सगळे निकष पूर्ण करावे लागतात। ते असे देखील म्हणतात ते की प्रमाणपत्र दिल्यानंतर खरे जातीवादी कोण आहे हे राज्याला कळेल। बघा, लक्षात घ्या की जातीवादी कोण आहे हे सुरेश धसच्या वर्तनावरून आणि जरंगेच्या कार्यप्रणालीवरून आता महाराष्ट्राला समजलेलं आहे। त्याच्यामुळं ह्यांच्याकडून महाराष्ट्र शिकणे एवढा लहान नाही किंवा हिंदू राष्ट्र शिकणे एवढा लहान नाही। लक्षात घ्या की ज्या प्रकारे व्यक्त होतो आपण एखाद्या समाजाच्या नेतृत्वाला डॅमेज करण्यासाठी, मग सन्माननीय धनंजय मुंडे साहेब असतील किंवा मुंडे कुटुंबीय असतील, त्यांच्या बाबतीतलं म्हणजे वारंवार जे भाष्य, ज्याला आपण म्हणतो की म्हणजे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बोलून अपमानित करणं, हे आता महाराष्ट्रानं पाहून ओळखलं, समाजानं सुद्धा, मराठा समाजानं सुद्धा ओळखलं की ही कशा प्रकारची स्पर्धा आहे या लोकांची। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यांच्या कोणत्याच बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही, कायदेशीर दृष्ट्या तर किंमतच नाही ना। कायदेशीर दृष्ट्या संविधानिक मागणी असावी लागते। जर बौद्धांना, सगळ्या अनुसूचित जाती जमाती, भटक्यांना जर निकष असेल तर मराठ्यांना निकष नको। आणि सगळ्या सोयऱ्याच्या आधारावर हे काय टिकला आहे का? टिकला, तुला टिकला, त्याला टिकला, त्याला टिकला, ही काय शिरणी आहे का? तुला शिरणी, त्याला शिरणी, हे कायदेशीर इथे जे आहे हे लावलेली आहे, मार्गदर्शक तत्व आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाचं माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये दिलेल्या पॅरामीटर्स आहेत। आणि त्याच्यामुळं माझा मराठा भाऊ पहिली गोष्ट तर मागासच नाही, उगाच माझ्या मराठा भावांना अपमानित करत आहे जरंग्या, मागास म्हणून मागासच नाहीत माझे मराठा भाऊ। त्याच्यामुळं त्यांची मुळात मागणी नाही। ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किंवा अशा लोकांच्या डोक्यातून जरंगेकडे जे आहे काय पार्सल पाठवलेली असावी। आणि त्याच्यामुळे अशा पार्सल पाठवलेल्या मागणीवर राजकारण होऊ शकतंय। या पार्सल पाठवलेल्या मागणीवर कधी सुद्धा जरंग्या अशा मागण्या मान्य होऊ शकत नाहीत। तुला डंके की छोट पे सांगतो।
सरकारने सातारा असेल किंवा हैदराबादला गॅजेट लागू करा अशी देखील ती महत्वाची त्यांची मागणी आहे. हो, मला सांगा, हा देश डेमोक्रेटिक आहे, हा देश प्रजासत्ताक आहे. या देशाला 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत उद्या. त्या पूर्वसंध्येवर हैदर, कोणते अकबर, आणखीन कोण कोण आहेत ना, या अशा लोकांच्या, किंवा ते काय नाव त्याच आपला निजाम, किंवा ह्या लोकांच्या पुस्तकांवर काम चलत नसते. त्यांचे कायदे आज अंमलात नाही आहेत. भारताचं संविधान अंमलात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सांगतो, जरंग्या, संविधानावर बोल. त्या हैदराबादच्या हैदरनं किंवा त्या निजाम्यानं काय केलं याच्यावर तू बोलू नको. ते इथं चालणार नाही. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. इथं सगळ्यांना कायद्यानं वागण्याची सलाह आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई उच्च न्यायालयानं भोंग्यांच्या बाबतीत स्पष्ट सांगितलं, ते सुद्धा अल्पसंख्याक मुसलमान आहेत, परंतु इस्लामिक देशांसारखा भोंगा वाजू शकतो का? इथं नाही. इथे कायदेशीर डेसिमल मध्येच वाजणार. जर मुसलमानांना जर कायद्याचं पातळी असेल, कायद्याप्रमाणे असेल, तर सगळ्यांनाच कायद्याप्रमाणे आहे. त्याच्यामुळे जरंग्या, तुला सुद्धा सांगतो, तुझी सुद्धा अनिष्ट मागणी करू नको. तुला कोणत्याच परिस्थितीत हैदराबाद गॅजेट किंवा निजाम याच्या आधारावर मागण्याचाच मुळात अधिकार नाही. मागण्याचाच मुळात अधिकार नाही. एक वेगळा प्रश्न, एसटीचे दर वाढले आहेत, त्यामुळे जे प्रवासी त्यांच्या खिशाला कात्री बसलेत. अनेक प्रवासी नाराजगी देखील व्यक्त करतात. हे पहा, सरकार मायबाप आहे. एसटी महामंडळाला सरकारने मागील काळामध्ये, म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा होते, त्या काळामध्ये खूप कमी निधी आला. तो निधी अधिकचा यायला हवा होता. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही विचारलंच म्हणून, एसटीची खूप अडचण होतीये. ती अशी अडचण होतीये की मागील 150 कोटी रुपये कष्टकऱ्यांचे, म्हणजे आमच्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेबांचे 150 कोटी रुपये जे आहेत ना, ते पगारातून कापलेले, म्हणजे हप्ते भरण्यासाठीचे, ते सुद्धा एसटी महामंडळाने बँकेला दिले नाहीत. त्याच्यामुळं सामाजिक एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतंय, त्या अनुषंगाने सरकारने भाडेवाढीच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा समिती गठीत करावी. आणि त्याचबरोबर सरकारने एसटी महामंडळाला 5,000 कोटी रुपये किमान आता लगेच द्यावेत. आणि त्यासोबतच काय झालं की मागच्या वेळेसचे पैसे न येण्यामध्ये लाडकी बहीण जो उपक्रम होता, त्याच्यामुळे आम्ही आग्रह धरला नाही. परंतु आता आमची अशी इच्छा आहे की सरकारने अधिकाधिक मोठा निधी द्यावा. आणि परिवहन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःहून लक्ष घालावं. कारण आम्ही 2 वेळेस परिवहन मंत्री महोदयांना फोन केले. परिवहन मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे आणि वेळ देतो, परंतु असं होत आहे की वेळच मिळत नाहीये. कष्टकऱ्यांच्या मुलांचे परीक्षेचे दिवस आहेत, कष्टकऱ्यांच्या लेकराबाळांचे लग्नाचे दिवस आहेत. आणि परिवहन मंत्री महोदय, मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपण भेट द्या आणि 150 कोटी रुपये पगारातले कापलेले येतो, पगारातले कापलेले येतो, पगारातले कापलेले येतो. जर ते पैसे बँकेला देण्यासाठी पगारातून कापले असतील तर ह्याच्यापेक्षा मोठा गंभीर बाब काय असू शकत नाही. त्याच्यामुळे परिवहन खात्याच्या मंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच सरकारने मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला निधी द्यावा, जेणेकरून जे चालक असतील त्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो आणि ही जे दर वाढ झाली ती कमी होऊ शकते, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. कॅमेरामन आदिलसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.